नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तंत्रज्ञानाच्या आधारे न्यायव्यवस्थेमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. देशातल्या सर्वात लांब अशा 9 किलोमीटर लांबीच्या जम्मू काश्मीरमधल्या भुयारी मार्गाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. चाचणी घेतल्यानंतर पात्र वाहन चालकांना 3 दिवसात वाहन परवाना देणं प्रादेशिक परिवहन कार्यालयांना बंधनकारक करणार, नितीन गडकरी यांची माहिती. बनावट चलनाला प्रतिबंध घालण्यासाठी उच्च किमतीच्या नोटांवरील सुरक्षा चिन्ह ठराविक काळानंतर बदलण्याचा सरकारचा विचार. 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना दंड भरून नियमित करणाऱ्या विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी. हिंगोली नांदेड राज्यमार्गावर झालेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि बार्बोरा जोडी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. तंत्रज्ञानाच्या आधारे न्यायव्यवस्थेमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150व्या वर्षपूर्तीच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते. तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं वकिलांचं काम सोपं होत असल्याचं सांगत आज न्यायालयाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हावी, तसंच सुनावणीची तारीखही एसएमएसद्वारे मिळायला हवी असं पंतप्रधान म्हणाले. आज कायद्याचं ओझं कमी करण्याची आवश्यकता असून 2014 साली आपण सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत 1200 कायदे रद्द केले असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्याच्या दृष्टीनं न्यायव्यवस्था, सरकार आणि नागरिकांनी 2022 सालचं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक, मुख्य न्यायाधीश जे.एस. खेहर आणि केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधल्या देशातल्या सर्वात मोठ्या भुयारी मार्गाचं उद्घाटन आज होणार आहे. उधमपूर जिल्ह्यातल्या चेतानी नाशरी या दरम्यानच्या या 9 किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गामुळे 2 तासांचं अंतर केवळ 9 मिनिटांमध्ये कापलं जाणार आहे. लोकांचा सहभाग, नवकल्पना आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून राष्ट्राला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर तोडगा काढता येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांशी काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लोकसहभाग हाच लोकशाहीचा गाभा आहे असं ते म्हणाले. अधिकाधिक लोक तंत्रज्ञान प्रेरित युगात राहत आहेत, त्यामुळे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचा लोकांनी अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. दरम्यान पुण्यातल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही काल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला प्रारंभ झाला. पुण्यासोबत देशातल्या इतर 26 शहरांमध्ये शासनाच्या 29 विभागांच्या सहकार्यानं एकाच वेळी सर्वत्र हॅकेथॉनला सुरुवात झाली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 2 दिवसांच्या झारखंड राज्याच्या दौऱ्यावर असून काल रात्री ते रांचीमध्ये दाखल झाले. या दौऱ्यात आज त्यांच्या हस्ते रांची इथल्या रवींद्र भवन आणि जयपाल सिंग स्टेडियममधल्या हज हाऊस संकुलाचं भूमिपूजन झालं. रवींद्रनाथ टागोरांनी आपल्याला उच्च विचार दिले. ते आपल्या सांस्कृतिक प्रतीकाचे आंतरराष्ट्रीय दूत होते असं राष्ट्रपती म्हणाले. याशिवाय देवघर बसकीनाथ इथल्या सौर ऊर्जा पथदिव्यांच्या प्रकल्पाचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तसंच पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रदर्शन आणि 35 केंद्रांचंही त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. वाहन चालकाची चाचणी घेतल्यानंतर पात्र वाहन चालकांना 3 दिवसांमध्ये वाहन परवाना देणं प्रादेशिक परिवहन कार्यालयांना बंधनकारक करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपुरात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. ई-प्रशासनाअंतर्गत आता वाहन परवान्याची इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं नोंद होईल असं त्यांनी सांगितलं. देशात 30% वाहन परवाने बनावट असल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. रस्ते अपघातांविषयी बोलताना त्यांनी सांगितलं, 50% अपघातांना रस्ते अभियंते जबाबदार आहेत. रस्त्यांच्या चुकीच्या आराखड्यामुळे बहुतांश अपघात होतात, हे चिंताजनक असल्याचंही ते म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक मतदान मशीनमध्ये दोष असल्याच्या विरोधकांच्या तक्रारीनंतर आंध्र प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी भवरलाल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा चमू मध्य प्रदेशात पाठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. मध्य प्रदेशातल्या अतेर आणि बांधवगड विधानसभा मतदारसंघासाठी 9 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. मतदानापूर्वी प्रात्यक्षिकाच्या वेळी एकाच विशिष्ट पक्षाला मत जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं केल्यावर आयोगानं हा निर्णय घेतला. बनावट चलनाला प्रतिबंध घालण्यासाठी 2000 आणि 500 रुपयांसारख्या उच्च किमतीच्या चलनावरील सुरक्षा चिन्ह दर 3 ते 4 वर्षांनी बदलण्याची सरकारची योजना आहे. विमुद्रीकरणानंतर गेल्या 4 महिन्यांमध्ये बनावट नोटा मोठ्या प्रमाणावर आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे पाऊल उचलण्याचं ठरवलं आहे. बहुतांश विकसित देशांमध्ये अशी पद्धत असल्यामुळे भारतातही हेच धोरण अवलंबण्याची गरज आहे, असं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. एकतीस डिसेंबर 2015 पर्यंतची राज्यातली अवैध बांधकामं दंड आकारून नियमित करणारं महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. या विधेयकातल्या तरतुदीनुसार 31 डिसेंबर 2015 रोजी किंवा त्यापूर्वीची अनधिकृत बांधकामं दंड, पायाभूत सुविधा आकार आणि अधिमूल्य भरल्यानंतर नियमित करण्यात येणार आहेत. मात्र बेकायदेशीर बांधकामांना सरसकट संरक्षण देण्यात येणार नसल्याचं नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सरोगसी संदर्भात आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी राज्य सरकार प्राधिकरण स्थापन करेल अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. केरळमध्ये तिरुवनंतपुरममध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातल्या 400 जवानांना जेवणातून विषबाधा झाली असून या जवानांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सीआरपीएफनं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं सीआरपीएफचे महासंचालक सुदीप लखतकिया यांनी सांगितलं. प्राथमिक उपचारानंतर काही जवानांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असून अन्य जवानांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जी गावं 2 ऑक्टोबरपर्यंत हागणदारीमुक्त होतील अशा गावातल्या एका कुटुंबाला तसंच त्यात सहभागी होणाऱ्या पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि पत्रकार यांना प्रोत्साहन म्हणून सिंगापूरला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी इथल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी ही शक्कल लढवली आहे. या अभियानात एकूण 36 जणांना सिंगापूरला अभ्यास दौरा करता येणार असून त्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीनं करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेनं 10 लाख रुपयांची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पामध्ये 10 लाख रुपयाची आम्ही तरतूद केली आणि ही 10 लाखाची तरतूद जी आहे ही प्रोत्साहन तरतूद आहे. त्याच्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या 1 मे रोजी जी ग्रामपंचायत ओडीएफ होईल अशा एका तालुक्यातील 25% जर ग्रामपंचायती ओडीएफ झाल्या तर त्या ग्रामपंचायतीमधून एक लॉटरी आपण आयोजित केलेली. त्या लॉटरीच्या माध्यमातून एका व्यक्तीची एका तालुक्यातून निवड आम्ही या लॉटरीचे विजेता म्हणून करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत यवतमाळ इथल्या संत गाडगेबाबा मित्रमंडळानं शहरात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच इथल्या बस स्थानकात स्वच्छता मोहीम राबवली. त्यामुळे संपूर्ण बस स्थानक कचरामुक्त बनलं आहे. संत गाडगेबाबा मित्रमंडळातर्फे गेल्या 3 वर्षांपासून प्रत्येक रविवारी या ठिकाणी स्वच्छता केली जाते. या ठिकाणी प्रवाशांची संख्या मोठी असल्यानं कचरा मोठ्या प्रमाणावर साचतो. मात्र या ठिकाणी परिवहन महामंडळाचे सफाई कर्मचारी फारच कमी असल्यानं म्हणावी तशी स्वच्छता होत नाही. त्यामुळे या तरुणांकडून सातत्यानं सुरू असलेल्या या कार्याचं एसटी प्रवाशांसोबतच शहरवासियांकडूनही कौतुक होत आहे. देशातल्या यंत्रमागाच्या विकासासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं विविध योजनांची माहिती देणारा पॉवर टेक्स इंडिया या नावाचा कार्यक्रम भिवंडीत आयोजित केला होता. यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी योजनांचा गोषवारा मांडला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासन विविध योजना तयार करत असल्याचं सांगितलं.
देशातल्या 47 यंत्रमाग केंद्रांमध्ये काल एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम घेण्यात आला। त्याअंतर्गत इचलकरंजी इथं वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते। यंत्रमागाच्या ऊर्जितावस्थेसाठी केंद्र सरकारसारख्या योजना राज्य शासनही राबवणार असून त्याबाबतचा प्रस्ताव बनवण्याचं काम सुरू आहे। या योजनांचा लाभ छोट्या घटकांना मिळून लवकरच वस्त्रोद्योगाला नवी दिशा मिळेल असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला। सूत हे कापड ही प्रक्रिया पूर्ण करून मेक इन महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं जाईल अशी ग्वाही देशमुख यांनी यावेळी दिली। इचलकरंजी कार्यक्रमामध्ये योजनांच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। यंत्रमाग महामंडळाला गती मिळावी तसंच राज्य शासनानं नव्या प्रस्तावांमध्ये यंत्रमागधारकांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी आमदार सुरेश हळवणकर यांनी केली। भाजपचा तोंडवळा असलेलं हे सरकार महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रतारणा करत आहे। त्यामुळे संविधान आणि लोकशाहीसाठी संघर्ष करावा लागणार आहे असं प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक पार्थ पोळके यांनी कोल्हापुरात केलं। 1 एप्रिल दिवस पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष दिन म्हणून साजरा केला जातो। यानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पोळके बोलत होते। या मेळाव्यात पोळके यांच्यासह निष्ठावंत 75 कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त समतेचं युवा पर्व भीमोत्सव 2017 या कार्यक्रमाचं प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या भीमोत्सवामध्ये आंबेडकरी विद्रोही काव्य संमेलन, एकपात्री अभिनय, भीमगीतं सादर करण्यात आली। तसंच भारतीय संविधानातील आव्हानं, युवकांसमोरील आव्हानं, आंबेडकरी चळवळ दिशा आणि दशा या विषयांवर प्राध्यापक राम पुनयानी, अशोक ढवळे, ज. व्ही. पवार या मान्यवरांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं। विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला। इतिहासाचे सुवर्णक्षण जागवणाऱ्या शिवशाहीचे साक्षीदार असणाऱ्या राज्यातल्या गडकिल्ल्यांचं प्रदर्शन मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सुरू आहे। गडकिल्ल्यांच्या उभारणीसाठी उपयोगात आणलेल्या वैविध्यपूर्ण पाषाणांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे। राज्यातल्या गडकिल्ल्यांचं ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्याची प्रचिती यावी या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। स्मारकाचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी या प्रदर्शनाविषयी माहिती दिली। आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे। दारूपेक्षा जीवन कित्येक पटीनं महत्त्वाचं असल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं महामार्गालगतची मद्यविक्री केंद्र बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला। या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत असून वाशिममध्येही महिलांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून या निर्णयाचं स्वागत केलं आहे। मद्यसेवन करून वाहन चालवल्यानं होणाऱ्या अपघातात देशात दरवर्षी सुमारे 1.5 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो। या पार्श्वभूमीवर न्यायालयानं राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग परिसरातल्या 500 मीटर अंतराच्या आत येणाऱ्या दारू विक्रीची दुकानं बंद करण्याचा निर्णय दिला होता। 31 मार्च नंतर अशा दारूच्या दुकानांच्या परवान्यांचं नूतनीकरण केलं जाऊ नये असे स्पष्ट आदेशही न्यायालयानं दिले। दारूमुळे अनेक लोकांचे संसार खराब झालेले आहेत आणि या दारूमुळे आपण पाहिलेले आहे अनेक गोष्टी झालेल्या आहेत। हे निर्णय सरकारने कोर्टाने हा निर्णय फार योग्य घेतलेला आहे आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की दारू पूर्ण बंद व्हायला पाहिजे। हायवेच्या आजूबाजूला असलेले 500 फूट अंतरावर असलेले सर्व दारूची दुकानं बंद करण्याचा जो आदेश दिला आहे या निर्णयाचं आम्ही आज स्वागत करतो आणि या निमित्ताने हा सर्व जल्लोष करत आहोत।
मातृभूमीचं रक्षण करत असतानाच आपण चुकून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेलो होतो. वास्तविक ही बाब पाकिस्तानी लष्करालाही पटली होती. मात्र फक्त भारतीयांबद्दल असलेल्या द्वेष भावनेतून आपणास दिवसाही काळोख असलेल्या खोलीत 2.5 ते 3 महिने डांबून ठेवलं. या नरक यातनेतून परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे आपली सुटका झाल्याचे भावनिक उद्गार भारतीय लष्करातील जवान चंदू चव्हाण यांनी काढले. जळगाव रोटरी क्लबच्या वतीनं चंदू चव्हाण यांच्या प्रगट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी पाकिस्तानात आलेल्या अनुभवांसंदर्भात चव्हाण आपल्या प्रगट मुलाखतीमधून बोलत होते. याप्रसंगी चव्हाण यांचे बंधू भूषण चव्हाण हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली. मुंबईतल्या जहांगीर कलादालनामध्ये कोकणचे चित्रकार देवदत्त आणि राखी अराडकर यांच्या चित्रांचं स्टील अँड लाईफ हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच झारखंडचे कलाकार शर्मिला आणि हरेन ठाकूर यांच्या ट्रायबल म्युझिंग्स हे चित्र आणि शिल्पाचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. मानवी भावभावना आणि निसर्गाचं चित्रण यातून रसिकांना अनुभवता येईल. क्रांतिकारी दलित नेते भाई संगारे यांच्या 18व्या स्मृतिदिनानिमित्त काल मुंबईतल्या भाई संगारे उद्यानामध्ये अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. नामदेव ढसाळ यांच्या काव्यात जसे दलितांवरील अत्याचाराविरुद्ध विद्रोह होता तसा भाई संगारे यांच्या शब्दात अंगार होता. अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाई संगारे यांना अभिवादन केलं. यावेळी भाई संगारे यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. ऑटिझम आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 2 एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्राकडून ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर अपेक्षित प्रगती झाली नाही तर ते ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता या आजाराचं लक्षण असू शकतं. मज्जातंतूमध्ये झालेल्या बिघाडामुळे लहान मुलांमध्ये हा आजार आढळतो. आपल्या बाळाची मानसिक आणि शारीरिक वाढ योग्य तऱ्हेनं होत आहे की नाही याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष देणं गरजेचं आहे. अपेक्षित वयात म्हणजेच जन्माला आल्यापासून ते 2 वर्षाच्या दरम्यान मूल हसणं, बोलणं किंवा रडणं अशा प्रतिक्रिया देत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. मूल स्वतःच्या विश्वात मग्न असेल तर त्यावर लागलीच उपचार होणं महत्त्वाचं आहे. ऑटिझम दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्रात ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि स्पर्धेच्या युगात अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली धडपड या पार्श्वभूमीवर जगातले 30 कोटींपेक्षा अधिक लोक तणावग्रस्त आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून कार्यक्षमता कमी होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या एका ताज्या अहवालावरून स्पष्ट झालं आहे. येत्या 7 एप्रिलला आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक मार्गारेट चॅन यांनी सर्व देशांना आवाहन करत मानसिक आरोग्याबाबतच्या वर्तमान धोरणासंदर्भात पुनर्विचार करण्यावर भर दिला आहे. 2005 ते 2015 पर्यंत तणावग्रस्त व्यक्तींच्या संख्येमध्ये 18% वाढ झाल्याचं या अहवालात समोर आलं आहे. सामाजिक भीतीमुळे मानसिक रुग्ण उपचार घेण्याचं टाळतात. त्यामुळे नैराश्य आणि तणाव हे आत्महत्येचं कारण होतं. याबाबत उपचारासाठी जनजागृती करण्याची गरज आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. हिंगोली नांदेड राज्य मार्गावर
पारडी मोड इथं आज सकाळी खासगी बस आणि कंटेनर यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 6 जण ठार झाले आहेत तर 15 जण जखमी झाले. कळमनुरी इथं उपचारांसाठी त्यांना पाठवण्यात आलं आहे. या अपघातात तपास सुरू असून विस्कळीत वाहतुकीचं नियमन केलं जात असल्याची माहिती कळमनुरीचे पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी दिली आहे. इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर भारत पेट्रोलियमच्या वतीनं आज मुंबईत शिवडी इथं जड वाहन चालकांची स्पर्धा घेण्यात आली. भारत पेट्रोलियमचे कार्यकारी संचालक जॉर्ज पॉल यांनी या स्पर्धेला झेंडा दाखवला. एकूण 30 जड वाहनांचे चालक यात सहभागी झाले. 30 किलोमीटर अंतर कमी इंधनाचा वापर करून पार करणाऱ्या वाहन चालकाला विजेतेपद देण्यात आलं. ही स्पर्धा देशात 6 ठिकाणी घेण्यात आली. इंधन बचतीतून पर्यावरण संरक्षण हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. यावेळी वाहन चालक आणि सहाय्यक यांच्यासाठी आरोग्य शिबिर, सुरक्षित वाहन चालवण्याची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. सातव्या राष्ट्रीय आंतरविभागीय दिव्यांग T20 क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईत पार पडला. या स्पर्धेत 5 विभागातले 75 दिव्यांग क्रिकेटपटू सहभागी झाले होते. पश्चिम विभागातील संघ विजेता तर पूर्व विभागातील संघ उपविजेता ठरला. विजेत्या आणि उपविजेत्या दोन्ही संघांना LIC करंडक 2017 देऊन गौरवण्यात आलं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजित वाडेकर, सचिव TP मिरजकर, माजी कसोटीपटू करसन घावरी इत्यादी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना करंडक, धनादेश देऊन गौरवण्यात आलं. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट ठरलेले क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांनाही मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. मियामी इथं सुरू असलेल्या खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताची सानिया मिर्झा आणि चेक रिपब्लिकनची बार्बोरा यांची जोडी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. सानिया बार्बोरा जोडीनं मार्टिना हिंगिस चान युंग जान या जोडीचा 6-7, 6-1, 10-4 असा पराभव केला. सानिया बार्बोरा जोडीचा सामना आता गॅब्रियल दाब्रोव्स्की आणि झू यिफान या जोडीसोबत होणार आहे. पुरुष एकेरीत रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांची उद्या जेतेपदासाठी लढत होणार आहे. हवामान. राज्यात चंद्रपूर आणि वर्धा इथं सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद काल झाली. भीरा, जळगाव, नांदेड इथं 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. कोल्हापूर जिल्ह्यातही तापमानात वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामध्ये 43 अंशांपर्यंत पारा पोहोचला आहे. धुळ्यात आज एका एसटी चालकाचा उष्माघातानं मृत्यू झाला. नागरिकांनी रुमाल बांधून बाहेर पडावं, भरपूर पाणी प्यावं, दुपारच्या वेळी बाहेर पडणं टाळावं अशा सूचना रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास उष्माघात उपचार केंद्रात त्वरित दाखल व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यातल्या सावळज इथं गारांचा पाऊस तर कवठे महांकाळ तालुक्यातल्या तिसंगी, घाटनांद्रे, हिंगणगाव, वाघोली, कुंडलापूर, गर्जेवाडी या गावात काल जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे. सांगली शहरात आणि मिरज, पंढरपूरमध्येही अवकाळी पाऊस झाला. सातारा शहर आणि परिसरामध्ये काल दुपारनंतर अवकाळी पावसानं हजेरी लावली. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील तसंच हवामान कोरडं राहील असा अंदाज नागपूर वेधशाळेनं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तंत्रज्ञानाच्या आधारे न्याय व्यवस्थेमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. देशातल्या सर्वात लांब अशा 9 किलोमीटर लांबीच्या जम्मू काश्मीरमधल्या भुयारी मार्गाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. चाचणी घेतल्यानंतर पात्र वाहन चालकांना 3 दिवसात वाहन परवाना देणं प्रादेशिक परिवहन कार्यालयांना बंधनकारक करणार, नितीन गडकरी यांची माहिती. बनावट चलनाला प्रतिबंध घालण्यासाठी उच्च किमतीच्या नोटांवरील सुरक्षा चिन्ह ठराविक काळानंतर बदलण्याचा सरकारचा विचार. 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना दंड भरून नियमित करणाऱ्या विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी.
हिंगोली नांदेड राज्यमार्गावर झालेल्या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी. आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये सानिया मिर्झा बार्बोरा जोडी महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.